मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 जूनचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. काल तुम्ही पाहिलं की प्रियाने सगळं ते स्वयंपाकघर मुद्दाम घाण करून ठेवलेलं असतं. सायली तिथे स्वयंपाकघरात येते आणि बघते तर काय, आत्ताच तर मगाशी ओटा आवरून गेली होती ती, असा ती मनात विचार करत असते. आणि आता तिने पदर खोचलाय आणि विचार करतेय, मगाशी मी सगळं तर आवरलं होतं. पूर्णाजीने हे पाहिलं तर त्या ओरडती, हे सगळं पटकन आवरायला हवं, असा विचार करून आता सायलीने ते सगळी जी घाण प्रियाने करून ठेवली आहे ना, ती सगळी बिचारी सायली एक एक करून आवरत असते. सगळी भाजी खाली नासधूस करून फेकून दिली हो. पालकाची भाजी, कसल्या कसल्या भाज्या आहेत आणि त्या भाज्या आईने सगळ्या खाली फेकल्यात प्रियाने आणि सायली आता ते आवरतीये. तेवढ्यात अस्मिता येते तिकडनं पूर्णाजीला घेऊन आणि ऑलमोस्ट तिने ती अख्खी भाजी आवरलेली दाखवली आहे आपल्याला सुरुवातीला. अस्मिता पूर्णाजीला बळजबरी घेऊन येत असते, चल ग पूर्णाजी, चल काहीतरी खाऊन घे उपवासाचं. पूर्णाजी म्हणत असतात, बाळा मी येणारच होते, कशाला एवढी घाईघाई घेऊन येतेस. अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी तुला भूक लागली असेल ना, उपवासाचं काहीतरी खाऊन घे. पूर्णाजी म्हणत असतात, अगं मला नाही लागलीये भूक, आणि उपवासाच्या वेळेला असं खाय खाय करत नसतात, मग उपवास कशाला करायचा. अस्मिता म्हणते, अगं असं काय करतेस पूर्णाजी, तुला गोळ्या घ्यायच्या आहेत ना, मग तुला थोडं खावं लागेल ना. बरं उपवासाचं तुझं मनासारखं काय केलंय ते बघायला तर चल. आता अस्मिता जाणून बुजून घेऊन आली आहे पूर्णाजीला किचनकडे. चल ना ग, चल ना पूर्णाजी, आणि मुद्दाम अशी त्या स्वयंपाकघराच्या समोरून नेतीये. पूर्णाजीने सहज नजर टाकली आहे सायलीवर. सायली स्वयंपाकघरामध्ये आवरसावर करत असते आणि ते सगळं कचरं डस्टबिनमध्ये टाकत असते. आता बघा प्रेक्षकांना, एवढं काही ते जुळवून आणलंय ना सीन की विचारू नका. म्हणजे सायलीने ते कचऱ्यात टाकलं वगैरे वगैरे हे सगळं पूर्णाजीने बघितलं पाहिजे, म्हणून अस्मिता आणि प्रियाने हा बालिश प्लॅन केलाय. काय ते म्युझिक लावलंय ढंगचिक ढंगचिक मागून, विचारू नका. जस काही फार काही मोठं आभाळ कोसळलंय, काहीतरी मोठं एक्सपोज होणार आहे असं काहीतरी आपल्याला दिसतंय बरं का. कशाचं काही नाही, त्या प्लॅनला ना शेंडानं बुडूक असं काहीतरी चाललंय. आता त्या पूर्णाजीला मुद्दाम अस्मिता तिथे टेबलवर बसवते, त्या डायनिंग टेबलवर, आणि म्हणते, ए पूर्णाजी तुला फळं खायची आहे का, त्या खिडकीपाशी फळं ठेवली असतील, मी आणते हं. पूर्णाजी म्हणत असतात, नकोय मला काही, का बरं एवढा आग्रह करतीयेस. सायली म्हणते, पूर्णाजी खिचडी खाल का साबुदाण्याची, का रताळ्याचं कीस खाल, मी केलाय, तुम्हाला काय देऊ. पूर्णाजी अस्मिताकडे बघून बोलत असतात, बाई मला काही नकोय. मग अस्मिता म्हणते, चल ना किचनमध्ये काय ठेवलंय ते तरी बघ. पण पूर्णाजी काही हालायला तयार नसतात तिथून आणि म्हणतात, अगं बाई मला जर गोळ्या घ्यायच्याच असल्या तर मी घेईल थोडंफार खाऊन, आणि मला सांग उपवास यासाठी करायचा असतो, मनावर नियंत्रण राहावं ना खाण्यापिण्याचं, म्हणून उपवासाच्या दिवशी सारखं भूक 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 करायचं नसतं. त्यावर सायली आता त्या पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी मग तुम्हाला थोडीशी कॉफी देऊ का, तुमच्या पोटाला तेवढाच आधार मी देतेच हं कॉफी. असं म्हणून आता सायली पूर्णाजीसाठी कॉफी करत असते. आता पूर्णाजी आणि कल्पनाताईंना एवढा तर सायलीचा स्वभाव माहितीये की ती काही असले आगाऊ उद्योग करत नाही. सायली पूर्णाजीसाठी छान कॉफी करते आणि आता पूर्णाजी तिथे हॉलमध्ये बसलेल्या आहेत सोफ्यावर. सायली त्यांना कॉफी तिथे नेऊन देते. बघा प्रेक्षकांनो, आता सायली म्हणत असते, पूर्णाजी विमलताईनं भाजी आणायला गेल्यात, तुमच्या खोलीचा केर काढून येते मी तोवर, तुम्हाला काही हवं नको असेल तर सांगा मला. पूर्णाजी तिला मानेने हो असं म्हणतात. आणि आता बघा अस्मिता आणि प्रिया किती वेळ एकमेकांच्या तोंडाकडे पाहत असतात, या पूर्णाजी कॉफी पित असतात म्हणून. सायली तिथून निघून जाते. मग आता हळूच अस्मिता खुणवते या प्रियाला की चल आता आपला प्लॅन एक्झिक्यूट करूया. म्हणजे यांना मुद्दाम पूर्णाजीला आणायचं होतं तिथे त्या कचरा कुंडीजवळ आणि दाखवायचे असतात रॅपर, पण पूर्णाजी काही किचनमध्ये येईना, म्हणून या दोघींना कष्ट घ्यावे लागले त्या कचऱ्यापर्यंत जाण्यासाठी. प्रेक्षकांनो, एवढा तो बालिश प्लॅन आहे की काय सांगू. बालिश म्हणून असं म्हणते की निव्वळ ते आत्याच्या पोरी मामाच्या पोरी कशा भांडतात एकमेकींशी, बस तसं काहीतरी चाललेलं आहे. काही अर्थ नाहीये या सगळ्या गोष्टींना. आता प्रियाने आणि अस्मिताने ते सगळे रॅपर त्या डस्टबिनमध्ये टाकले बरं का, आणि ते मुद्दाम पूर्णाजीला दाखवायसाठी घाण ते तिथे हात घालतायत त्या. एवढे कष्ट या दोघींनी स्वतःच्या खाण्यापिण्यासाठी घेतले असते तर बरं झालं असतं. आता पूर्णाजी कॉफी पित असतात, मग त्या दोघी जणी ते बऱ्याच वेळ ते काहीतरी उद्योग करता बाबा, त्याच्यात टाकतात ते रॅपर आणि मग मुद्दाम आरडाओरडा करायला लागतात, अगो ए पूर्णाजी पूर्णाजी हे डस्टबिन बघ. त्या बिचाऱ्या पूर्णाजी कॉफी पिता पिता उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, काय गो बाई काय झालं. आता लगेच प्रिया म्हणते, अगो पूर्णाजी आत्ता माझ्या पायाला कचरं लागलं होतं,
ते टाकायसाठी म्हणून मी डस्टबिन जवळ आले तर बघ ना, अगो काय दिसलं मला, बघ बघ. अस्मिता म्हणते बघ पूर्णाजी, अगो केवढे रॅपर आहेत यात. अस्मिता म्हणते अगं पूर्णाजी सुक्या खाण्याच्या पिशव्या आहेत या, बघ कोणी खाल्लं असेल हे सगळं. लगेच प्रिया म्हणते अगं पूर्णाजी मी तर बाई स्वयंपाकघरातच आले नाही सकाळपासनं. अस्मिता म्हणते मी तर आरबट चरबट खात पण नाही आता हे सगळं. त्यावर पूर्णाजी म्हणतात अगं बाई मग कोणी खाल्लं असेल. अगं हां विमलने खाल्लं असेल. आता प्रिया म्हणते अगं पूर्णाजी विमल कशी खाईल, ती तर सकाळची गेली आहे ना मार्केटमध्ये. पूर्णाजी म्हणतात अगं प्रतापने खाल्लं असेल नाही तर अश्विनने खाल्लं असेल, एवढं काय ग त्याच्यात. त्यावर प्रिया म्हणते अगो पूर्णाजी तुझ्या लक्षात येत नाहीये का, सायली मगासपासून इथेच होती, ती काय म्हणाली होती, निर्जळी उपवास करणारे. अगं आपलं लक्ष नव्हतं ना तेव्हा तिनेच खाल्लं असणार हे सगळं, मुद्दाम नाटकं करते ग, निर्लज्ज मुलगी आहे एक नंबरची. काय प्रेक्षकांनो यांना काही धाक बीक आहे की नाही, हे असलं काहीतरी प्रसार माध्यमं दाखवतात आणि त्याचा केवढा विपरीत परिणाम होतो. खरं तर मी आतापर्यंत हे कधी बोलले नव्हते, पण काही थोडा तर धाक पाहिजे ना मोठ्या माणसांचा. म्हणजे एवढं रेटून खोटं बोलते ही की कोणीही सांगेल की ही 10 मिनिटात एक्सपोज होईल म्हणून. आणि जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते मागच्या रिव्ह्यू मध्ये की प्रिया एक्सपोज व्हावी, वारंवार ती खोटं बोलते, हे सगळं समोर यावं म्हणून हे असले तिचे बालिश प्लॅनिंग प्लॉटिंग दाखवतात. आणि आजही नेमकं तसंच झालं, फक्त ते डिलिव्हरी बॉय आल्यावर तिचं तोंड पाहायसारखं झालं होतं हे मात्र नक्की. प्रियाचं आपण या मालिकेतल्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय. आता ती जेव्हा सायलीबद्दल अशी मुक्ताफळं उधळते तेव्हा सायली तिथे आलेली असते. सायली म्हणते काय झालं पूर्णाजी, तुम्हाला काही हवंय का, देऊ का. पूर्णाजी म्हणतात मला काहीही नकोय, पण हे डस्टबिन मधलं हे कोणी खाल्लं ते सांग. सायली ते सगळं बघते आणि आश्चर्यचकित होते आणि म्हणते मला नाही माहिती पूर्णाजी, मी तर या पिशव्या आत्ता बघते. आता हे सगळं प्रियाने केलं असावं यात काही शंका नाही आहे. पण बघा तेवढ्यात तिथे कल्पनाताई आल्यात आणि त्या म्हणतात अगं काय ग किचनमध्ये एवढं काय चाललंय तुमचं. तेवढ्यात प्रिया म्हणते बघ ना आई, अगं किचनमध्ये पुरावे सापडलेत मला, बघ बघ डस्टबिनमध्ये केवढे रॅपर्स आहेत, अगं कोणीतरी उपास मोडलाय मुद्दाम, त्याचे हे पुरावे बघ बघ आई, तू मी पूर्णाजी आपण तिघींनी काही उपास मोडला नसणार आहे, मग कोणी खाल्लं असणार आहे हे सगळं. त्यावर कल्पनाताई म्हणतात काय ग बाई अस्मिता, अगं तू खाल्लं का हे सगळं. तर कोणी खाल्लं असेल प्रेक्षकांना, इतकं काय चिकित्सा करायची, त्याच्यात खायची वस्तू आहे, खाल्ली कोणीतरी, बाई उपास कोणी मोडला हा चर्चेचा विषय आहे. अस्मिता म्हणत असते नाही ग मम्मा, मला डॉक्टरांनी सकस आहार घ्यायला सांगितलाय, हे सगळं नाही या सायलीने खाल्लं असणार आहे. आता असं म्हटल्यानंतर कल्पनाताई काय मित्रांच्या डोक्याने चालतात. मुद्दाम अस्मिता म्हणते अगं उपवास करायचे नाटक आहेत सगळे, धूळ फेकतीये तुमच्या डोळ्यात. त्यावर सायली म्हणते नाही हो आई नाही, अहो सकाळपासून खाणं तर सोडा, मी पाण्याचा थेंब सुद्धा घेतलेला नाहीये. आता लगेच अस्मिता म्हणते गप्पा बस ग, तूच खाल्लंयस हे सगळं, खोटं नको बोलूस हा. आता कल्पनाताई आणि पूर्णाजी दोघी सायलीकडे बघतच राहतात आणि मग पूर्णाजी म्हणतात ही पोरगी देवाधर्माच्या बाबतीत असा हलगर्जीपणा करणार नाही कधी, तेवढं आहे, पण हे काय चित्र दिसतंय मला आज. पूर्णाजी कल्पनाताईंना असं बोलत असतात तेव्हा ही प्रिया आणि अस्मिता दोघी पण अशा फिदी फिदी हसत असतात. शेवटी सायली म्हणते पूर्णाजी तुम्हाला खरंच असं वाटतं का हो मी उपवास मोडेन, आत्तापर्यंत तुम्ही मला एवढंच ओळखलत का. अहो पूर्णाजी आई, अहो माझ्यावर नाही, निदान माझ्या श्रद्धेवर तरी विश्वास ठेवा, मी असं कधीच करू शकणार नाही, इतकं तर तुम्ही मला नक्की ओळखता. पूर्णाजी जरा रागाच्या आविर्भावातच सायलीकडे बघतायत. आता बघा प्रेक्षकांनो, खरं तर हे सिद्ध झालं असतं की हे सगळं सायलीने केलंय तेव्हा पूर्णाजी आणि कल्पनाताईंनी भरपूर तोंडसूप घेतलं असतं. पण बघा काय झालंय. आता ही सायली मनात विचार करते प्रिया आईंना आणि पूर्णाजींना तूच भडकवतीयस, आता मला काहीतरी पुरावे शोधावे लागतील, हे सगळं तू केलंय हे दाखवण्यासाठी. तुझ्या खोलीमध्ये जाते, तिथे मला नक्कीच काहीतरी पुरावे सापडतील. आता सायली मनात असा विचार करते आणि आता ती त्या प्रियाच्या खोलीत जाते बरं का. ते सुपली घेते आणि कुंचा घेते म्हणजे फडा घेते आणि झाडाला म्हणून प्रियाच्या खोलीत जाते. पण आता इथे कोणी काही बोलत नाही बरं का. जरा 2 मिनिटं जेव्हा सायली म्हणते ना की तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का आई, तेव्हा हा विषय रफादफा झालेला असतो. पण तरी सुद्धा सायलीला असं वाटते की प्रियाचा हा खोटेपणा सगळ्यांच्या समोर आलाच पाहिजे. हे सायलीने चांगलं केलं, तेव्हाच्या तेव्हा सोक्षमोक्ष केला ना की ही प्रिया बरोबर तोंडावर पडते. मग आता कशी पकडली जाते बघा. हे त्यांनी छान दाखवलं ती कशी पकडली जाते वगैरे.
तर बघा आता सायली विचार करते की प्रियाच्या खोलीत नक्की काहीतरी मला सापडेल असा विचार करून आता सायली ते सुपली आणि ते घेऊन जाते तिच्या खोलीमध्ये. सायली तिथे खोलीत गेल्यावर विचार करते त्या सगळ्या कचरा पेटीत टाकलेल्या पिशव्या मी खाल्ल्या आहे हे सगळं दाखवण्यासाठी प्रियाने इथेच बसून काहीतरी खाल्लं असणार आहे. याचाच अर्थ उपवास मी नाही प्रियाने मोडलाय हे सगळं तर आईंना आणि पूर्णाजींना कळलंच पाहिजे. आता असा विचार करून आधी ती इकडे तिकडे बघते कुठे काही दिसतंय का, तर तिला काही दिसत नाही. मग शेवटी ती तो कुंचा घेते आणि दिवाणच्या खालून वगैरे सगळं झाडझूड करायला लागते. तेव्हाच तिला ते मुरमुरे वगैरे आणि ते चिप्स फोडल्याचे रॅपर ते सगळं तिथेच सापडतं बरं का. सायली आता ते सगळं त्या सुपलीमध्ये भरते आणि तिथे पण आता एवढ्या वेळ डंगचिक डंगचिक म्युझिक लावलंय त्यांनी की तुम्हाला काय सांगू. आजचा एपिसोड ना मनापासून सांगते प्रेक्षकांनो जरा सोसो होता पण शेवट छान दाखवलाय त्यांनी. आता सायली मोठ्याने ओरडते प्रिया, अस्मिता ताई, आई इकडे याल का. आता तेवढ्यात अस्मिता आणि प्रिया दोघी येतात. अस्मिता म्हणते काय आहे ग आमच्या नावाने कशाला आरडाओरडा करतेस. आता तेवढ्यात कल्पनाताई पण येतात त्यांच्या मागे मागे. सायली म्हणते आई बघा इथे मी केर काढलाय आणि हे काय सापडलं बघा. आता ते सगळं जे काही खाली पडलंय खरकट ते सगळं बघितलं कल्पनाताईंनी आणि त्या पांढऱ्या पिवळ्या पडल्या आणि म्हणतात अगं बाई हे तर तेच खाणं आहे ना ज्याचे रॅपर किचनमध्ये पडले होते. सायली म्हणते हो आई हे प्रियाच्या खोलीत सापडलंय आणि हे सगळं प्रियानेच खाल्लंय. अश्विन भाऊजी हे सगळं असं काही खात नाहीत आणि चुकून खाल्लं जरी त्यांनी तरी ते असं जमिनीवर सांडत नाहीत. हे असले सगळे उद्योग प्रियाच करू शकते. प्रियाने फक्त माझ्यावर खोटा आळस नाही आणला तर स्वतःही उपवास मोडलाय आई. सायलीने हे सगळं पुराव्यासही तिथल्या तिथे सिद्ध केलं. आता ती शेवटी वकिलाचीच बायको त्यामुळे ती हे सगळं सिद्ध करणारच होती. पण प्रिया कसली कबूल होते ती एक नंबरची खोटारडी आहे. ती म्हणत असते नाही नाही आई ही सायली खोटं बोलतीये मी हे असलं काही खाल्लेलंच नाहीये. त्यावर आता कल्पना ते म्हणतात अगं बाई पण आमचा अश्विन काही खात नाही असं आणि हे तुझ्या खोलीत का सापडलं मग. प्रिया आता पलटी मारते बरं का प्रेक्षकांनो. आता तिच्या लक्षात येतं की दुसरं काही खोटं बोलता येणार नाही आपल्याला त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं तिसरं खोटं चौथं खोटं असं चालूच आहे अगदी लगातार. म्हणते कशी बघा अगं आई ते खाल्लं होतं मीच खाल्लं होतं पण अगं ते मी काल खाल्लं होतं आज मी कशी खाईल ग आई. अगं आज माझा उपवास आहे. आता प्रिया एवढं धडधडीत खोटं बोलतीये त्यामुळे सायलीला ना खूप राग येतोय आता प्रियाचा. आता सायलीला हे सगळं तिथे काही बोलता आलं नाही. ती जेव्हा म्हणते की मी आज नाही खाल्लं काल खाल्लं आणि आता लागली नमस्कार वगैरे करून दाखवते. अगो आई आज माझा उपवास आहे ना गं आज मी कसं खाईल. पण आता पहा हे सगळं कल्पनाताईंना खरं वाटतंय. याच्यासाठी ना प्रेक्षकांनो कोणावरच इतका आंधळा विश्वास ठेवू नये. आता कल्पनाताई हा आंधळा विश्वास ठेवून दुसऱ्यांदा फसताय बिचाऱ्या. तर बघा प्रिया म्हणते अगं आई माझा उपवास आहे माझ्या मनात पण असं येणार नाही. तेवढ्यात पूर्णाजी हाका मारत असतात कल्पना. लगेच प्रिया कशी म्हणते आई आपण ना हा विषय ना इथेच संपून टाकूयात. अस्मिता म्हणते हो ना ही सायली काही खोटं नाटं बोलेल आणि पूर्णाजीला त्याचा त्रास होईल. कल्पनाताई या दोघींच्या होला हो करत म्हणतात हो ना आता हा त्रास तर बाई रोजचाच झालाय. आता हे सगळं मला पूर्णाईच्या कानावर तर घातलंच पाहिजे. आता चल ग बाहेर दोघी जणी तुम्ही चला बरं. आता प्रिया म्हणते नको ना अगं आई कशाला पूर्णाजीला त्रास होईल ना कशाला. आता कल्पनाताई म्हणतात कशाला चला हे सगळं कानावर घातलंच पाहिजे पूर्णाईच्या. प्रेक्षकांनो एका अर्थी मला असं वाटलं की कल्पनाताई मुद्दाम सायलीला म्हणजे सिद्ध करण्यासाठी हे सगळं करतात पण एका अर्थी असं वाटलं की सायलीला मुद्दाम एक्सपोज करायसाठी करतात कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीतरी वेगळंच सांगून गेलेत. तुम्ही जर एपिसोड बघितला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कल्पनाताई असं का बोलल्या. आता बघा या पूर्णाजी म्हणतात काय करत होता तिकडे. या कल्पनाताई म्हणतात अहो पूर्णाई तुम्हीच सांगा आता. मगाशी डस्टबिनमध्ये जे रॅपर सापडले ना त्याचं खाणं आणि त्या रॅपरचे बाकीचे तुकडे तन्वीच्या खोलीत सापडले आहेत. पूर्णाजी म्हणतात बापरे तन्वी अगं तू उपवास मोडलास आणि अर्जुनच्या बायकोवर नाव घालते का ग तिने उपवास मोडला म्हणून. तेवढ्यात विमल आलेली दाखवली आहे त्यांनी. प्रिया म्हणते नाही पूर्णाजी अगं मी कसं उपवास मोडेन अगं मी कडक उपवास करते आज. अगं ते जे सापडलं ना खोलीमध्ये अगं ते मी काल खाल्लं होतं पूर्णाजी. अगं ते कचरा जरा उचलायचा राहिला ग. त्यावरती आता मध्येच तिचा फोन वाजताना दाखवलाय तो डिलिव्हरी बॉय आलाय त्यांनी ते काहीतरी चायनीज मागवलं होतं ना बाहेरून ते पार्सल आलंय. आता ही या भांडणात लागलेली आहे शहानिशा करण्यात त्यामुळे तिचा काही फोन उचलणं झाला नाही.
तेवढ्यात विमल म्हणते, अहो असं कसं ताई, अहो मी तर सकाळीच तुमची खोली साफ केली, सगळा केर काढला होता मी, तेव्हा तर काहीच कचरा नव्हता ताई. आणि पूर्णाई, हा सगळा कचरा सकाळचाच आहे बरं. आता असं विमलने सांगितल्यावरती प्रियाला काही तोंड राहत नाही पुढे बोलायला. पण बघा ती काय उत्तर देते. आता एकीकडे डिलिव्हरी बॉयचा सारखा फोन वाजतोय. आता सायली म्हणते, काय ग प्रिया, हे कसं सावरून घेणार आहेस तू? त्यावरती आता प्रिया म्हणते, त्या विमलताईचं काय ऐकायचंय, ती तुझीच बाजू घेणार आहे. उंदराला मांजर साक्ष, दुसरं काय. आता प्रिया एवढी उद्धटसारखी बोलते तरी सुद्धा कल्पनाताई आणि पूर्णाजी तिला एकही शब्द बोललेल्या नाही आहेत. शेवटी कल्पनाताई म्हणतात, आता बाई मला तर काही कळू नाही लागलं काय खोटं आहे आणि काय नाही. हां, पण एवढं मात्र नक्की आहे, विमल तिने केलेल्या कामाबद्दल खोटं बोलणार नाही, हे मात्र कल्पनाताईंना चांगलं माहिती आहे. नशीब काहीतरी त्यांना तेवढं कळलं. तर अस्मिता म्हणते, अगं ये मम्मा, अगं विमलच्या नजरेतून ते झाडणं राहिलं असेल चुकून. अगं तन्वी म्हणते ना मम्मा, तिने उपवास मोडला नाहीये, नसेल मोडला ना ग उपवास, ती कशाला खोटं बोलेल. आता थोडा विश्वास तुम्ही ठेवायला हवा ना तन्वीवर. आता असं बोलल्यानंतर प्रिया लगेच रडायला लागते बरं का. हो प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना प्लीज. प्रेक्षकांनो, काय प्लॅन बनवला, काय ते डायलॉग बोललेत, काय निव्वळ बालिश वाटलं आज, खरंच बालिश वाटलं. आता प्रिया पुढे म्हणते कशी, मी आजच्या दिवशी खाण्याचा विचार पण नाही करू शकत. हां, एवढा काय तो पुढचा इथून सीन मला खूप आवडला. आता तेवढ्यात ही प्रिया एक्सपोज होऊन जाते बरं का. तो डिलिव्हरी बॉय इतका छान वेळेवर आला ना की काय सांगू. अगदी वेळेवर पोहोचला बिचारा तो. तो म्हणतो कसा, तन्वी सुभेदार तुमचं पार्सल आलंय हो. आता सगळेचे सगळे त्या डिलिव्हरी बॉयकडे बघायला लागतात. प्रिया आता घाबरते ना, अरे यार याला आत्ताच यायचं होतं का, असं काहीतरी त्याच्या मनात आलं असावं. आता पूर्णाजी तिच्याकडे भांबावून बघतात आणि म्हणतात, पार्सल, तन्वीचं पार्सल. आता प्रिया घाबरते आणि म्हणते, माझं पार्सल? नाही नाही, छे छे, माझं काही पार्सल वगैरे आलेलं नाहीये. ओ जाओ तुम्ही, माझं काही पार्सल नाहीये, जा जा, चुकीच्या पत्त्यावर आलात तुम्ही. तो माणूस म्हणतो, अहो मॅडम असं काय करताय, अहो हाच पत्ता दिलाय हो. आता प्रिया म्हणते, नाही नाही, पण मी काही ऑर्डरच नाही केलंय तुम्हाला, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात, तुम्ही जा इथून, जा बरं. आता पूर्णजीला टेन्शन आलं ना, हे काय सगळा प्रकार. तेव्हा हा डिलिव्हरी बॉय म्हणतो, नाही हो मॅडम, हाच ॲड्रेस आहे, तन्वी सुभेदारांच्या नावानेच पेमेंट झालं आहे. हे बघा बरं मॅडम, तुमचा मोबाईल नंबर आहे आणि यावरती ऑनलाईन पेमेंट पण केलं आहे तुम्ही. असं काय करता मॅडम, तुम्ही म्हणाला होतात ना वेळेवर पाठवा पार्सल. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया कशी एक्सपोज झाली आहे. आता ते डिलिव्हरी बॉय पुढे म्हणतात, अहो मॅडम तुम्हाला केव्हाचा फोन करतोय मी, तुम्ही कॉल नाही रिसीव्ह केला म्हणून मला आत यावं लागलं. ओ मॅडम घ्या ना तुमचं पार्सल, मला उशीर होतोय. आता या सगळ्या जणी नुसत्या एकमेकींच्या तोंडाकडे पाहायला लागतात. आता ही लेकीची पोरगी आहे त्यामुळे तिला सगळी मुभा आहे, काहीतरी आपलं तिला रागवायचं आणि सोडून द्यायचं. पण सायलीच्या मागे पुढे कोणी नाही ना बिचारीच्या, म्हणून तिच्यावर वाटेल तसं तोंड सुख घ्यायचं. खरं तर हा समाजाचा काय म्हणता येईल एक स्वभाव आहे प्रेक्षकांनो. यात मालिकेवाल्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. जगात बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी चालतात, पण मालिकेमध्ये अतिरेक असतो हे तितकंच खरं आहे. तर आता तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, अहो मॅडम घ्या ना, मला उशीर होतोय. सायली आता मजा घेते प्रियाची आणि म्हणते, प्रिया अगं घे घे, लवकर घे. अगं ते चायनीज थंड झालं ना तर चांगलं नाही लागणार, घे अगं घे. आता ती काही हलत नसते तेव्हा सायली पुन्हा म्हणते, अगं जा ना घे. आता प्रिया निर्लज्जपणे ते पार्सल रिसीव्ह करते, पण तरीसुद्धा पूर्णाजी तिला एकच शब्द बोलतात बरं का. पण ठीक आहे, म्हणतो ना आपण, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं काहीतरी सांगेल. काय प्रेक्षकांनो, काहीतरीच काही दाखवलं तर आपण नावं पण ठेवतो, पण चांगलं दाखवलं ना तर कौतुक पण करावं. तर प्रिया बघा अशी पार्सल रिसीव्ह करते. आता पूर्णाजींना हे सगळं असह्य होतंय आणि कदाचित सायलीसमोर त्यांचा अपमान पण होत असेल ना, की पोरीची पोरगी इतकी विचित्र वागते. आता पूर्णाजी म्हणतात, काय ग तन्वी, आता हे खोटं लपवायला दुसरं खोटं बोलू नको ग बाई. अगं तुझ्याकडून मी खूप अपेक्षा करत होते, पण तरी सुद्धा तन्वी प्रत्येक वेळेला माझा अपेक्षा भंग होतो ग. पण आता ही आपली नुसती पूर्णाजीकडे बघते. पूर्णाजी वैतागून त्यांच्या खोलीत निघून जातात. काय बोलणार प्रेक्षकांनो, खरं तर पाहायला गेलं तर आपलेच दात आणि आपलेच ओठ असं पूर्णाजीच्या बाबतीत झालंय. त्यांच्या मुलीची मुलगी आहे, जवळचं नातं आहे, ते काही लांबचं नाही ना, त्यामुळे त्यांना डायरेक्ट तिला काही बोलता येत नाही. पण असो, वेळोवेळी त्यांनी तिला बरंच ओरडा दिलेला आहे, हे आपण प्रत्येक वेळेला मालिकेत बघत आलो आहे. जे पहिल्यापासून मालिका बघतात ना त्यांना माहितीच असेल. पण बघा आता पूर्णाजी निघून गेल्यावर कल्पनाताई पण तिला ओरडतात. प्रिया नुसती इकडे तिकडे पाहत असते बरं का. आता कल्पनाताई म्हणतात, तन्वी
तुला जर का उपवास करायचा नव्हता तर तसं सांगायचं ना ग आम्हाला, तुला कोणी काही बोललं नसतं ग. पण उगाचच उपवास करायचा आणि असा खोटारडेपणा करायचा, हे सगळं दाखवायची तुला काहीच गरज नव्हती तन्वी. आता कल्पनाताईंना पण राग येतो आणि अस्मिताकडे पण त्या जरा रागानेच बघतात. पण आता अस्मिता 2 जीवाची आहे म्हणल्यावरती काय बोलणार तिला पण. ती अस्मिता पण यांचीच पोरगी ना, त्यामुळे पूर्णाजी आणि कल्पनाताई कशा कात्रीत सापडतात बिचाऱ्या. त्यांची परिस्थिती आपण समजू शकतो प्रेक्षकांनो, कारण त्यांच्या पोरी इतक्या विचित्र वागतात, अपमान होतो त्यांचा सायली समोर. आता सायली सगळे निघून गेल्यावर प्रियाच्या समोर येते आणि त्या पार्सलकडे बघते. बरं, अस्मिता सायलीकडे अशा आविर्भावात बघतीये जणू काही सायलीच्या कानाखाली मारते की काय. पण बघा, सायली म्हणते, प्रिया आता ना जरा कामाची सवय लावून घे. पण आता प्रिया पण घाबरलेली दाखवली बरं का प्रेक्षकांनो, कारण प्रियालाही असं वाटत असतं की सायली तिच्या कानाखाली मारेल, कारण ती ते पार्सल असं असं वरवर करत असते बरं का. सायली म्हणते, प्रिया आता जरा कामाची सवय लावून घे. कामाची सवय असती ना तुला तर अशी पकडली नसती गेलीस ग. स्वयंपाक करायला शिकली असती ना तर असे पार्सल वगैरे मागवायची वेळ नसती आली तुझ्यावर. प्रिया म्हणते, ए सायली मला उगाच ज्ञान देऊ नकोस हं. सायली म्हणते, ठीक आहे राहिलं बाई, मी कशाला तुला ज्ञान देऊ. पण एकच सांगते तुला, माणसं जिंकायची असेल ना तुला तर मनात खरेपणा असायला हवा प्रिया. खोटेपणाच करत राहिलीस ना असा तर तोंडावर पडतच राहशील. अशी पडलीस ना आता, अगदी तशीच. आता असं बोलून सायलीने तिचं कीर्तन संपवलंय प्रियाच्या समोरचं. पण प्रियाच्या डोक्यावर आणि कानांवर काही परिणाम होत नाही. ते म्हणतात ना, सोनाराने फुंकले वारे, असं काहीतरी म्हण आहे बघा, तसं काहीतरी प्रियाच्या बाबतीत होतं. प्रत्येक वेळेला तिला जो आगाऊपणा करायचा तो ती करतेच. पण आता बघू काय होतंय पुढे. विलन असल्याशिवाय हिरोईनला मजा नाही प्रेक्षकांनो, आणि हिरोईन असल्याशिवाय विलनला मजा नाही. तर बघा, आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय. इथे मालिका पूर्ण झाली आहे. सायलीला तो सोन्याचा तुकडा दाखवलाय अर्जुनने. आता सायली म्हणते, हा तुकडा तर बऱ्याच वर्षाचा जुना दिसतोय. आता अर्जुन म्हणतोय, हो हा तुकडा जुनाच आहे. हा सोन्याचा तुकडा साक्षीचा आहे, हे जर आपण कोर्टात सिद्ध केलं तर साक्षीला नक्की शिक्षा होईल. आता हे दोघं बोलतच असतात की तितक्यात प्रिया येते आणि सायलीच्या हातात ना तो तुकडा पडतो आणि प्रिया तो उचलून या दोघांकडे बघायला लागते आणि त्या तुकड्याकडे सुद्धा. अर्जुन आणि सायली जरा घाबरलेले दाखवलेत, पण मला नाही वाटत प्रियाला त्या सोन्याच्या तुकड्याबद्दल काही कळेल प्रेक्षकांनो, कारण मालिकेमध्ये आता नवीन कॅरेक्टर येणार आहे, कोणी महाडिक बाई, आणि ती साक्षीची कोणीतरी रिलेटिव्ह आहे. आता कोण असेल, आई असेल, मावशी असेल किंवा मैत्रीण असेल, तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा एपिसोड जरा बरा होता, पण ठीक आहे, शेवटचा सीन त्यांनी छान दाखवला. तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.